चला, मायकेल ल्युडर्स यांच्या लेखानुसार मध्य पूर्वेतील भूराजकारणावर एक नजर टाकूया. खरं तर हा लेख एक मोठा दावा करतो. तो म्हणजे मध्य पूर्वेतील संघर्ष हा स्थानिक नाहीये, तर तो पाश्चात्य देशांनी आपल्या फायद्यासाठी मुद्दाम पेटवला आहे. सगळ्यात आधी ल्युडर्स एक जबरदस्त तुलना करतात. ते म्हणतात, पूर्वी जसं व्यापारी तांड्यांमध्ये व्यापाऱ्यांसोबत चोर आणि हेरही असायचे ना, तसंच आजच्या राजकारणातही आहे. म्हणजे उघड हेतून मागे काहीतरी वेगळंच शिजत असतं. मग दुसरा प्रश्न येतो की हा छुपा अजेंडा नेमका आहे तरी काय? त्यांच्या मते आपण जे काय पाहतोय ती निव्वळ धूळफेक आहे. या सगळ्याच्या मागे युरोप आणि अमेरिकेचं एकच ध्येय आहे: या भागातील खनिज संपत्ती आणि व्यापारी मार्गावरील आपलं वर्चस्व टिकवून ठेवणं. आणि तिसरा, शेवटचा मुद्दा. आता हे इतकं मोठं षडयंत्र एकट्याने तर रचता येत नाही, बरोबर? इथेच एक छुपी युती समोर येते. पाश्चात्य सांस्कृतिक संस्था, गुप्तचर यंत्रणा आणि शस्त्रविक्रेत्यांची लॉबी, हे सगळे एकत्र मिळून थेट युद्धाची आग भडकवतात. थोडक्यात काय, तर मध्य पूर्वेतील ही आग अपघाताने लागलेली नाहीये, तर ती संसाधनांवर ताबा मिळवण्यासाठी जाणीवपूर्वक लावलेली आहे.